आकाशवाणी सांगली केंद्र. रघुनाथाची बखर. ही कहाणी आहे रघुनाथराव कर्वे या समाज सुधारकाची. देशातल्या कोणत्याही जटिल समस्येवर एकमेव उत्तर लोकसंख्या नियंत्रण हेच आहे, असं 75 वर्षांपूर्वी ठासून सांगणाऱ्या चिंतकाची ही कहाणी आहे. तत्कालीन समाजानं वाळीत टाकलेल्या समाज सुधारकाची ही कहाणी आहे. गंगू, हा समाज स्वास्थ्याचा अंक प्रसिद्ध झाला. पण किती छान आहे नाही. मला तर याचं केव्हा एकदा रूप पाहिन असं झालं होतं. बघ बघ बघ, पॉप्युलरनी कबूल केलं म्हणून बरं झालं बाई. किती छान आहे. टाईप पण खूप छान वापरलाय नाही. मुखपृष्ठ चांगलं काढलंय. हो, मुंबई वैभव सारखंच केलं नाही त्या पॉप्युलरनी म्हणून बरं झालं. अगं काय पॉप्युलर नाही, दुसरं कोणी. मासिक जन्माला आलंच असतं असंच म्हणायचंय ना. बघ ना, उघडून तरी बघितलंस का तू अंक? हो, सगळं माहितीच आहे मला. अगं तरी पण मासिकात कसं वाटतंय बघ ना, जरा वेगळं वाटतं. हो ना. छानच आहे. अहो, हे काय? समाज स्वास्थ्य काढण्याचा हेतू. हे मी नाही लिहिलं. अगं मग वाच ना, मोठ्यांदा वाच. अहो, तुम्हीच तर लिहिलं होतं ना ते. हो ग, मी लिहिलंय खरं आहे, पण काही वेळा दुसऱ्याने वाचून दाखवलं म्हणजे आपलंच लेखन आपल्याला वेगळं वाटतं. म्हणूनच म्हणतोय मोठ्यांदी वाच ना. बरं, वाचते, ऐका. समाज स्वास्थ्य काढण्याचा हेतू. व्यक्तीच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची व त्यासंबंधी उपायांची चर्चा करणे हा या मासिकाचा उद्देश आहे. विशेषतः ज्या विषयासंबंधी लेख छापण्यास इतर पत्रकार लाजतात किंवा भितात असे विषय कितीही महत्त्वाचे असले तरी त्यासंबंधी माहिती मिळवण्यास सामान्य वाचकाला अतिशय अडचण पडते. ही अडचण दूर करण्याचा आमचा विचार आहे. ठीक वाटतंय. हो, आता एक अंक नमूकडे पाठवून देऊया. अण्णांकडे नाही पाठवायचा? समाज स्वास्थ्य अण्णांकडे पाठवायलाच पाहिजे असं काही नाही, पण नमूकडे मात्र पाठवूया. तिला नक्कीच त्याचं महत्त्व वाटेल. बरं, चालेल. रघुनाथाची बखर. श्री ज. जोशी यांच्या कादंबरीवर आधारित नभोनाट्य 13 भागामध्ये प्रसारित करीत आहोत. आज त्याचा 8वा भाग. नभोनाट्य रूपांतर शुभदा साने. सादर करते शशी पटवर्धन. रघुनाथाची बखर. पोस्टमन. अरे वा, बरीच पत्र दिसत आहेत. गंगू, तरी म्हणावी तशी पत्र येत नाहीयेत. मला वाटलं होतं पत्रांचा पाऊस पडेल. आपल्या मासिकाचा बभराच फार झाला. त्या मानानं वर्गणीदार कुठे वाढलेत. तरी बरं, अंकाची किंमत फक्त 2 आणे आहे. काही वेळा असं मनात येतं की मी इतका धडपडतोय त्याचा काही उपयोग होणार आहे की नाही. हे बघा, हे नमूचं पत्र वाचा, म्हणजे तुम्हाला उत्साह येईल. अरे खरंच की, नमूचं पत्र आलंय नाही का? नमूचं पत्र म्हणजे तुम्हाला मेजवानीच. बघू तरी काय म्हणते. काय लिहिलंय? अगं तू मेजवानी म्हणतेस, पण असायची कारल्याची भाजी. गंगू, अगं नमुनी चक्क कौतुक केलंय. काय लिहिते बघ. समाज स्वास्थ्याचा पहिला अंक आवडला.
हम्म. तुझी मराठी भाषा नाटकी पद्धतीची नाही म्हणून बरं वाटलं. संतती नियमनासारखा अवघड विषय तू सोप्या भाषेत लिहिला आहेस. नमुला बाकी पहिल्यापासून तुमचं कौतुक आहे हं. अगं, आपल्या मासिकासाठी नमुनी कुठला शब्द वापरला असेल? कुठला शब्द? माझ्या नाही बाई लक्षात येत. बघ ना, विचार कर. नाही, तुम्हीच सांगा. तिने समाज स्वास्थ्याला 20-22 पानाचं चोपडं म्हटलंय, चोपडं. अशा तऱ्हेचं मासिक इकडं हास्यास्पद ठरेल अशी ही पुढं पुस्ती जोडली आहे. हास्यास्पद? हास्यास्पद ठरायचं कारण काय? त्याच्यात एक सुद्धा चित्र नाहीये ना, म्हणून तसं म्हणते ती. ते खरंच. आपलं मासिक खरं सांगू का, हम्म. आकर्षक मुळीच नाही आहे हं. नमुने आणखी काय म्हटलंय बघ. नोकरी सुटलेली असताना, जवळ पैसे नसताना असं मासिक काढायचं म्हणजे त्याला धैर्यच हवं. तुझ्या धाडसाचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. अरे वा, छानच लिहिलंय. आणि अगं, तुझ्या क्लिनिकची चौकशी केली बरं का. हो. तिला खूप उत्सुकता आहे. आपल्यासारखंच क्लिनिक तिकडं मारी स्टोप्स नावाच्या बाईनी काढलंय. ते काढल्यावर तिच्यावरही टीकेचा भडीमार झाला म्हणे. हो गो बाई. ते बघायला नमू गेली होती आणि नमुनी तिकडे एक चांगलं काम केलंय. चांगलं काम? ते कुठलं बाई? माझ्या दृष्टीने चांगलं काम एकच, ते म्हणजे संतती नियमनाचा प्रचार. तिथं कुठे संतती नियमनाचा प्रचार केला नमुनी? सांगतो ना. अगं, एडीए समरस्किल नावाची एक स्त्री डॉक्टर आहे. ती पार्लमेंटची मेंबर आहे. तर तिच्याशी ओळख काढून तिच्याबरोबर तिच्या मतदारसंघात संतती नियमनाचा प्रचार करत नमू खूप हिंडली. मला सांग, आता हे चांगलंच काम नाही का? आहे ना. आणि इतकं सगळं चांगलं लिहून शेवटच्या पॅरामध्ये नमुने एक छानपैकी बॉम्ब टाकलाय आपल्यावर. अहो. अगं, ऐकतेस का? हो. तिने चक्क लग्न केलंय. अहो, काय सांगता? खरंच भेटला असेल तिला तिथं कुणीतरी हुशार विचारवंत. छे छे, तो हुशार वगैरे काही नाही. मग? तो आहे जर्मन खेळाडू. हो गो बाई. तो आवडला आणि त्याच्यापासून मूल भाव असं वाटलं आणि मग 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 नाईलाजानेच लग्न केलं. आता लग्नाशिवाय मूल व्हावं, ते वाढवावं असाच तिचा पहिला विचार होता. पण तो हल्लीच्या समाज व्यवस्थेत योग्य नाही असं त्या माणसाने तिला पटवून दिलं. म्हणून तिनं त्याच्याशी लग्न केलं आणि आता तिला दिवस गेलेत. खरंच नमुनी आयुष्यात सगळं काही मिळवलं नाही. उगीच मूर्खासारखं बोलू नकोस. अहो. अगं, मूल म्हणजे काही सर्वस्व नाही. माझ्या सहवासात इतकी वर्ष राहून नमुना असा गाढवपणा केलाच कसा कोणास ठाऊक. तर तिला पत्र पाठवून चांगलं झाडलंच पाहिजे. हो, शांत व्हा तुम्ही. हे बघा, अजून दुसरी पत्र वाचायची आहेत, त्यांना उत्तर पाठवायची आहेत. हे बघा, एका कॉलेजमधल्या तरुणाचं पत्र आलंय हे. काय म्हणतो तो? तो म्हणतोय, तरुण पिढीला आपले बहुतेक विचार पटतात. आपण जिव्हाळ्याच्या विषयावर माहिती देऊन आमच्यासारख्या अननुभवी तरुणांच्यावर फार उपकार करता आहात. पुढे लिहिलंय, त्याबद्दल तरुण पिढी आपली सदैव आभारी राहील. अंगीकृत कार्य वाटेल त्या अडचणीतून तडीस नेण्यास तुम्हाला परमेश्वरानं धैर्य द्यावं. बरं. छान लिहिलंय नाही पत्र? हो, आहे, खरंच चांगलं आहे. आपल्या सहानुभूतीबद्दल मी आभारी आहे. धैर्य वगैरे परमेश्वर देत नसतो, अशा आशयाचं एक पत्र त्याला लिहून टाक. बरं. ह्या बाई काय म्हणतात बघा. काय म्हणतायत? म्हणे, तुमचा अंक आला की माझे यजमान तो फाडून टाकतात. फाडून टाकतात? हो. पुढं लिहिलंय, तुमचे अंक फुकट जाऊ नयेत. फाडून टाकण्यापेक्षा ते दुसऱ्या जास्त चांगल्या ठिकाणी वाचले जावेत ही इच्छा. बर. म्हणून यापुढं मला अंक पाठवू नयेत. काय तरी बाई माणसं असतात एक एक. ठीक आहे, हे काही जास्त विचार करण्यासारखं पत्र नाही आहे. त्या बाईंचं नाव वर्गणीदाराच्या यादीतून खोडून टाक म्हणजे झालं. हे महाशय काय म्हणतायत? मी एक शिक्षक आहे, पगार अपुरा आहे, 4 मुलं आहेत, आणखी अपत्य होऊ नये अशी इच्छा आहे. बरं. मेथड्स वापरायचा कंटाळा आला आहे. मी जर ऑपरेशन करून घेतलं तर त्याचे काही वाईट परिणाम तर होणार नाहीत ना? मला भीती वाटते. तुम्ही इतकी वर्ष याबद्दल लिहिताय, बोलताय आणि असं असून सुद्धा या महाराजांना भीती वाटते. बघ ना, काय म्हणायचं या वेडेपणाला. म्हणजे काय, सगळं रामायण ऐकून पुन्हा रामाची सीता कोण असं विचारण्यापैकीच हे झालं. या पत्राला काय मी सुद्धा उत्तर लिहू शकेन.
काही त्रास होत नाही, काही नुकसान होत नाही, वासना नाहीशी होत नाही, वगैरे वगैरे. हं? आज आलेल्या पत्रातलं हे शेवटचं पत्र आहे ना मग. हं. बघूया काय हे. काय आहे पत्रात? एकदम गप्प का झालात? हे पत्र अगदी बोलकं आहे. अं? इतके दिवस असा विचार माझ्या मनात आलाच नाही ग. सांगा तरी काय म्हटलंय पत्रात? पत्रलेखक म्हणतोय, अहो राजेश्री, बर. तुम्ही ऑपरेशनबद्दल एवढं छाती ठोकपणे सांगताय, तर तुमचं हे ऑपरेशन झालं असेलच का तुमच्या पत्नीनं करून घेतलं आहे, काय तो खुलासा करावा. असं आहे तर मी काय बोलणार? अगं, काल मामाही म्हणत होते की तुम्ही धडा घालून दिला पाहिजे, या बाबतीत प्रत्यक्ष पाऊल टाकलं पाहिजे, नाहीतर लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण असं व्हायचं. खोटेपणाचा आरोप मला नाही सहन होणार हं. कारण मी कधी खोटेपणा केलेला नाही. आणि तसा आरोप तुमच्यावर कोणी करणार पण नाही. नाही, मला आता असं वाटतंय की जो उपदेश मी लोकांना करतो त्याप्रमाणे मी जर स्वतः वागलो नाही तर ते मला शोभणार नाही. अगं, मी अण्णांचा मुलगा आहे. हो ना. विशेष गाजावाजा न करता त्यांनी गोदूबाईंसारख्या विधवेशी लग्न केलं. हो ना. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. खरंय. तर मी काय म्हणत होतो, त्याच अण्णांचा मी मुलगा आहे. म्हणून मला काय वाटतं की बघा, आपल्या दोघांपैकी कुणीतरी ऑपरेशन करून घ्यायलाच हवं. अहो, हे बघ ना, लोक जर ऑपरेशनला अजून भीतात, त्यांच्या मनात अनेक शंका येतात, तर आपण पुढं होऊन त्या दूर करायला हव्यात. आता प्लेगचं इनॉक्युलेशन करून घ्यायला लोक तयार नव्हते. टिळकांनी धैर्यानं पुढं होऊन ते स्वतः करून घेतलं की नाही? हो. आणि मला वाटतं माझंच ऑपरेशन करून घ्यावं. तुझं? हो. नाही, मला वाटतं मीच ऑपरेशन करून घ्यावं. काहीतरीच काय. मला आता एकदम महाभारतातल्या बकासुराच्या गोष्टीचीच आठवण झाली. का ग? बकासूर का आठवला तुला? अहो, त्याला प्रत्येक घरातला एक बळी लागायचा. तेव्हा नवरा बायकोंच्यात भांडण झालं. नवरा म्हणाला मी जातो, बायको म्हणाली मीच जाते. तसंच आहे आपलं हे. तुम्ही म्हणताय मी ऑपरेशन करून घेतो आणि माझा हट्ट आहे मीच करून घ्यावं. तुझी ही उपमा मला काही आवडली नाही बरं का. अगं, ऑपरेशन करून घेणं म्हणजे काही बळी जाणं नाही. नाही म्हणजे यात वाईट असं काहीही नाही गंगू. फक्त ती वाट बंद करायची एवढंच. अगं, युरोपात अशी खूप ऑपरेशन्स झाली आहेत. तुम्ही प्रत्येक शब्दाचा किती कीस काढत बसता. तुमच्याशी बोलणंच खरं कठीण आहे. मी एवढंच सांगते की तुमची आणि माझी स्पर्धा लागली आहे आणि मला ऑपरेशन करून घ्यायचं आहे. माझा हा हट्ट तुम्ही पुरवायलाच हवा. तुझ्या ऑपरेशनचा एक फायदा होईल. कुठला? अगं, पुरुष आता स्वतःचं ऑपरेशन करून घ्यायला लागलेत, पण बायका मात्र अजून ऑपरेशनला तयार होत नाहीत. हो. तू जर स्वतःवर शस्त्रक्रिया करून घेतलीस तर नवा रस्ता चोखाळण्यापैकीच होईल. इतर बायका मग तुझा कित्ता गिरवतील, नाही का? हो. तुम्हाला मी आधीच सांगितलंय ना की मी ऑपरेशनला तयार आहे म्हणून. ठीक आहे, 1-2 दिवसात आपण डॉक्टरांकडे जाऊ. हो. नमस्ते डॉक्टर साहेब, मी रघुनाथ कर्वे. नमस्कार. काय काम काढले? काम म्हणजे असं की संतती नियमनाच्या ऑपरेशनच्या संदर्भात मी आपल्याकडे आलो आहे. अच्छा अच्छा. आपण म्हणता तशी 1-2 ऑपरेशन्स मी अलीकडे केलेली आहेत. बरं, मला सांगा कुणाचं ऑपरेशन करायचं आहे? माझ्या पत्नीचं. ही माझी पत्नी. नमस्ते डॉक्टर साहेब. नमस्कार. हिला मुद्दाम बरोबर घेऊन आलो आहे. म्हणजे काही तपासण्या वगैरे करायच्या असल्या तर. आपल्याला मुलं किती आहेत? आम्हाला एकही मूल नाही. गरिबाला मुलं असू नयेत असं माझं मत आहे. डॉक्टर, लोकशिक्षणासाठी हे ऑपरेशन करावं असं मला वाटतं. कर्वे, या विषयावरचे आपले लेख मी वाचलेले आहेत. अच्छा. अमर्याद संतती नसावी हे आपलं म्हणणं बरोबर आहे, पण एखादं मूल व्हायला काय हरकत आहे? आणि अशी ऑपरेशन्स बाळणपणानंतर सोपी जातात.
डॉक्टर, तो प्रश्न आमच्या बाबतीत उपस्थित होऊ शकत नाही. मला वाटतं तसंही ऑपरेशन होतं. आता तुम्हीच असं म्हणताय मग प्रश्नच मिटला. अर्थात या बाबतीत शेवटचा शब्द तुम्हा दोघांचाच आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही भलत्या भरीला पडता आहात. हे ऑपरेशन करून घेताना खरं तर खूप विचार करायला हवा. डॉक्टर साहेब, मला लोकांना धडा घालून द्यायचा आहे, त्यामुळे विचार करण्याची जरूरच नाही. गंगू, डॉक्टर, आमचा दोघांचाही विचार पक्का आहे. हो. ठीक आहे, मी चिठ्ठी देतो. यांच्या रक्ताच्या वगैरे तपासण्या करून आणायला हव्यात. मगच ऑपरेशनचा दिवस ठरवता येईल. ठीक आहे. ठीक आहे, अच्छा, या. येतो. अहो, गेला होतात का डॉक्टरांच्याकडं? मग मिळाले ना सगळे रिपोर्ट? हो, मिळाले ना. त्या मनानं बराच वेळ लागला म्हणायचा. गर्दी होती तिथं. मग ऑपरेशनचं ठरलं का? हम्म. अहो, सारखं हं हं काय करता? मी काय विचारतेय? लक्ष आहे ना तुमचं? हं? काय म्हणालीस? मी म्हटलं ऑपरेशन केव्हा ठरलं? करायचं हे ठरलं, पण केव्हा ते नक्की नाही. डॉक्टर म्हणाले उद्या या, बघू मग. आज मला अशक्तपणाच फार वाटतोय हो. कंबर इतकी दुखतीये. तुम्ही आलात तेव्हा दार उघडायला मला किती वेळ लागला. आई ग. गंगू, ए गंगू, तू पड जरा. मी काम करत बसतो. पुढच्या अंकाचा लेख लिहायचा आहे ना अजून. गंगू, बरं वाटतंय ना? ही बघ, कॉफी आणली आहे, ताज्या दुधाची. हो, तुम्ही कशाला केलीत कॉफी? मी केली असती की. रात्री तुला बरं वाटत नव्हतं ना, म्हणून केली. घे, म्हणजे बरं वाटेल तुला. अहो, काल तुम्ही केव्हा झोपलात कळलंच नाही. खूप वेळ वाचत बसला होता ना. हो. मला आपलं वाटलं काय ग? तुमच्याशी गप्पा माराव्या. इतर सामान्य नवरा बायको बोलतात ना, तशा सुखदुःखाच्या गोष्टी बोलाव्या. मग काय झालं? मग काय, तुमचं एकतर वाचन चाललं होतं आणि दुसरं म्हणजे मला इतकी ग्लानी येत होती की. अगं, तुझी कॉफी गार होते, घे बघू आधी. हो, घेते ना. बरं वाटलं. बरं वाटलं ना? अहो, आपल्याला आज सकाळीच जायचंय ना? कुठं? अहो, असं काय करता? ऑपरेशनचं ठरवायला डॉक्टरांकडे नाही का जायचं? आधी मी एकटाच जाईन, तू घरीच राहा. या ऑपरेशनला काय म्हणतात हो? कोणत्या? अहो, असं काय करता? स्त्रियांच्या ऑपरेशनला काय म्हणतात? नाही म्हणजे ही ऑपरेशनं नुकतीच सुरू झाली आहेत ना? या ऑपरेशनला साल्फिंजेक्टॉमी म्हणतात. बायकांचं ऑपरेशन केलं म्हणजे उलट त्यांच्या पॅशन्स वाढतात, त्यांची प्रकृती सुधारते, कारण त्यांच्या मनावरचा सगळा ताणच नाहीसा होतो ना. हे बघ, तुझी आंघोळ तू उरकून घे, तोपर्यंत कुकर होईल. मी आता डॉक्टरांकडे जातो. मला यायला वेळ लागला तर तू जेवून घे. जाऊन येतो मी. हो. गंगू, दार उघड ग.
आले आले. अहो बराच वेळ लागला तुम्हाला. मी जेवून घेतलं. हो, मी सांगितलंच होतं तसं. तुम्हाला वाढू का? नको, मी पडतो जरा, थोड्या वेळानं जेवीन. अहो बरं वाटत नाही का? इतके हळवे असाल असं वाटलं नव्हतं. थांबा हा, मी छान कॉफी करून आणते, तुम्हाला बरं वाटेल. अगं तुझी कंबर दुखते ना, मग कशाला करतेस कॉफी? असू दे, करते तशीच हळूहळू. ही घ्या. केलीसच का कॉफी. शेवटी? बरं दे. ऑपरेशन कधी ठरलं? तुम्हाला इतकं वाटेल अशी कल्पना नव्हती. एकदा ऑपरेशन उरकून टाकलं म्हणजे सगळंच संपेल आणि मी लेख लिहायला मोकळी होईन. ऑपरेशन झालंय. काय? ऑपरेशन झालं? कधी झालं? कुणाचं झालं? आज सकाळी मी माझं ऑपरेशन करून घेतलं. अहो पण ऑपरेशन माझं करायचं होतं ना? परवा डॉक्टरांकडे तुझे रिपोर्ट आणायला गेलो होतो, मग तेव्हा त्यांनी निराळच सांगितलं. काय सांगितलं? डॉक्टर म्हणाले तुमच्या बायकोला ॲनिमिया आहे, या अवस्थेत त्यांचं ऑपरेशन करणं शक्य नाही. तुझं ऑपरेशन शक्य नाही हे कळल्यावर मी माझंच ऑपरेशन करून घ्यायचं ठरवलं. अहो खरं तर तुझंच ऑपरेशन होणं जास्त श्रेयस्कर होतं. सालपेंजेक्टॉमीची ऑपरेशन्स हिंदुस्थानात अजून फारशी होत नाहीत, बायका घाबरतात. आपण चांगला धडा घालून दिला असता. पुरुषांचं ऑपरेशन त्या मानानं खूपच सोपं आहे. ऑपरेशन नंतर फक्त अर्धा तास विश्रांती घ्यावी लागते. याच्यावर आता मी एक लेखच लिहीन. गंगू, अगं रडायला काय झालं? रडू नको तर काय करू, पण याच्यावर मी लेख लिहीन. लेख लेख लेख, सगळ्या आयुष्याचाच लेख झालाय माझ्या. लोकांना समजावं म्हणून आपण अनुभव घ्यायचा, आपलं स्वतःच असं जगणंच राहिलं नाही. हे बघ, मी माझं ऑपरेशन करून घेतलं, तुला रडायला काय झालं? खरंच आहे, तुमचं ऑपरेशन तुम्ही करून घेतलं, मग मी कशाला रडायचं? तुमचा माझा काही संबंधच नाही ना. ए अगं असं काय करतेस? तुमचं मला काहीच कळत नाही. वाटलं होतं की कसंही असलं तरी आपण मनानं एक आहोत. आहोतच. आपली मनं जुळली आहेत. पण तसं नाही. तसं नाही. अगं रडू नकोस. अगं नाहीतरी आपल्याला मुलं होणारच नव्हती. तुम्हाला दुसऱ्या माणसाची कल्पनाच येणार नाही. स्त्री ही कमी दर्जाची वाटते तुम्हाला. तसं नाहीये. इतर पुरुषात आणि तुमच्यात काहीच फरक नाही राहिला. तुमचे ते शॉ आणि रसेल घाला चुलीत. अगं तुम्ही नुसता स्त्रीच्या समानतेचा बकवा करता. मला नाही हे पटत, पण तुमच्या मनात पुरुषी अहंकार आहेच. गंगू रडू नकोस. अगं मला तर तुझं वागणंच कळेनासं झालंय. इतकी कधी तू रागावली नव्हतीस याआधी. अहो ऑपरेशन करण्याआधी तुम्ही मला विचारायला हवं होतं. मी नसतं नाही म्हणाले. माझ्यात नाही म्हणायची शक्तीच तुम्ही उरू दिलेली नाहीये. पण निदान नाम मात्र परवानगी तरी तुम्ही घ्यायला हवी होती. तुमच्यापेक्षा ते पूर्वीचे लोक बरे. संन्यास घेताना बायकोची परवानगी घेऊन मग संन्यास घ्यायचे. गंगू तुमच्या लेखी मला तितकी सुद्धा किंमत नाही मिळाली. नाही गंगू, असं नाहीये. काही बोलू नका.
गंगू, अगं गंगू, गंगू तुझा चेहरा असा का दिसतोय? अगं एक किती थरथरतेस तू. चल चल, झोप जरा, म्हणजे बरं वाटेल तुला. मला उभंच राहत नाहीये. हा? गंगू उठ, मी धरतो तुला. चल, हळूहळू. कमरेतली शक्तीच नाहीशी झाली हो. गंगू उठ, सावकाश 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 उठ. हा, मी धरलंय ना तुला. चल चल पुढे. लुळेपणा आलाय हो मला. गंगू गंगू गंगू, उठ. ये इकडे. सावकाश, आई ग, सावकाश. आई. झाली का झोप? बरं वाटतंय ना आता? हो, आता छान वाटतंय. काल रात्री माझ्या अंगात कसलं भूत संचारलं होतं कोण जाणे. अगं असं का म्हणतेस? डोकं काय आपटून घेतलं, तुम्हाला नाही नाही ते काय बोलले. अहो, तुमचं ऑपरेशन काय किंवा माझं ऑपरेशन काय, परिणाम एकच. माझं शक्य नव्हतं म्हणून तुम्ही तुमचं करून घेतलं. मला एवढा राग का आला तेच कळत नाही. हे बघ, मी चहा ठेवतो, तू तोंड धुवून घे. हे काय, तू अजून झोपलीच आहेस? तोंड नाही धुतलंस? माझा चहा झाला सुद्धा. अहो, मला उठताच येत नाहीये. खूप प्रयत्न केला पण जमतच नाहीये. पायात ताकदच नाहीये हो. बरं असू दे, तू आता झोपूनच चहा पी. फक्त आकर, मी चहा घालतो. किती करता हो तुम्ही? आकर बघू. हा, जरा वेळानं तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन. आणि हो, माझ्या शाळेत रजेचा अर्ज पाठवायचा आहे. पाठवूया ना, त्याची नको तू काळजी करू. डॉक्टर, मी या मिस्टर कर्वे. तुम्हाला अशासाठी बोलवलंय की तुम्ही तुमच्या मिसेसना घरी घेऊन गेलात तरी चालेल. घरी? पण अजून तिला चालता येत नाहीये. काल तिला मी तसंच बळबळ चालवलं तर तुम्हाला सांगतो, तिला इतक्या वेदना झाल्या. अहो, थोडी चालली आणि माझ्या अंगावरच कोसळली ती. अच्छा, आम्ही 8-10 दिवस ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांना, आणि आता तुम्ही त्यांना घरीच घेऊन जावं हे चांगलं. पण घरी गेल्यावर किती दिवसांनी तिच्या पायात शक्ती येईल? ती चालायला लागेल. सांगा ना डॉक्टर. डॉक्टर, तुम्ही काहीच बोलत नाही. तिला चालता येईल ना डॉक्टर? कर्वे, हा पर्निशियस ॲनिमी आहे. मज्जातंतू कमजोर झालेत त्यांचे. अच्छा. शिवाय त्यांना कसला तरी जबरदस्त मानसिक शॉक बसलेला असावा. एनिवे, आपण प्रयत्न चालू ठेवूया. ठीक आहे. शेवटी यश देणारा परमेश्वर आहे. रघुनाथाची बखर, श्री ज. जोशी यांच्या कादंबरीवर आधारित नभोनाट्याचा 8वा भाग आत्ताच आपण ऐकलात. नभोनाट्य रूपांतर शुभदा साने. यातील भूमिका आणि कलावंत: गंगू नीना मेस्त्री, डॉक्टर श्रीनिवास जरंडीकर आणि रघुनाथराव कर्वे दत्ता सरदेशमुख.
निर्मिती सहाय्य वामन काळे. सादर करते शशी पटवर्धन. नभोनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.